नमस्कार, मी मनाली ढवळे. गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचे स्वागत. उद्या 8 मार्च महिला दिन, त्यानिमित्ताने सगळ्या महिलांना खूप शुभेच्छा. आज आपण सुलभा मावशींचा महिला दिनाच्या निमित्ताने गौरव करत आहोत. त्यांची गोष्ट ऐकणार आहोत. काळ्या आणि रुपेरी केसांच्या लांब सडक वेणी घातलेल्या, त्याच्यावर छान गजरा घातलेल्या आणि छानशी साडी नेसून तयार असलेल्या, अगदी दिलेल्या वेळेवर तयार असलेल्या अशा ह्या सुलभा मावशींना भेटायला मी गेले. त्यांचं खूप कौतुक वाटलं, कारण त्यांचं वय आहे 90. 90व्या वर्षीचा जो हा उत्साह, इतकं नीटनेटकं राहणं खूप छान वाटलं मला बघून, प्रसन्न वाटलं. खरं सांगायचं ना तर उद्याच्या दिवशी मी काही लहान मोठ्या महिलांच्या छोट्या छोट्या मुलाखती घेतल्या आहेत आणि त्याच्यातच सुलभाताईंची मी मुलाखत घेणार होते. म्हणजे अक्षरशः 5-10 मिनिटाची मुलाखत घ्यायची असं ठरवून मी त्यांच्याकडे गेले होते. पण मुलाखत सुरू झाल्यावर बोलता बोलता त्या इतकं छान गोष्टी सांगत होते त्यांच्या आयुष्याची की 30 मिनिटं कशी होऊन गेली कळलंच नाही. मग मी ठरवलं सुलभाताईंच्या इंटरव्ह्यूची आपण एक वेगळी गोष्टच आज दाखवूया. माझ्या वयाच्या बायकांना काय, तरुणांना सुद्धा लाजवेल अशी सुलभाताईंची दिनचर्या आहे. चला तर मग ऐकूया एका ढवळेंनी दुसऱ्या ढवळ्यांची घेतलेली मुलाखत. म्हणजेच सुलभा ढवळे आणि आताच्या सुलभा अळवणी ह्यांची गोष्ट. चला तर मग ऐकूया ना. नमस्कार. आज महिला दिनानिमित्त आपल्याकडे एक ज्येष्ठ महिला आल्या आहेत. त्यांचं नाव आहे सुलभा अळवणी. तुमचं गोष्ट तिचीमध्ये खूप स्वागत. तर मला तुमचं माहेरचं नाव सांगा आधी. माहेरचं नाव माझं कुमुदिनी ढवळे. कुमुदिनी ढवळे. आणि कुठल्या तुम्ही? तसं माझी 3-4 गावात आली. बर. म्हणजे माझा जन्म मुंबईचा. 6वी पर्यंतचं शिक्षण सांगलीला झालं. तिथे माझे वडील गेले. बर. मग माझ्या आईने रिमॅरेज केल्यामुळे आम्ही अकोल्याला गेलो. अच्छा. म्हणजे आम्ही 46 साली अकोल्याला गेलो. त्यामुळे माझं पुढचं सगळं शिक्षण, ग्रॅज्युएशन अकोल्यात झालं. शिक्षण काय झालंय? मी BA झाले. बर. कारण अकोल्याला फक्त आर्ट्स कॉलेजच होतं. अच्छा. BA कशात केलंय? माझे फिलॉसॉफी, मराठी, बर, आणि इंग्लिश असा विषय होता. फिलॉसॉफी माझा आवडीचा विषय होता. पण तुमच्या त्या काळामध्ये मुली होत्या कॉलेजला वगैरे? हो. हो का? मुली म्हणजे आम्ही इंटर पर्यंत खूप जणी होतो. BA मात्र जैनचे 7-8 मुली शिल्लक राहिलो. अच्छा. त्यावेळी मॅट्रिक झाली, लग्न करायची पद्धत होती. हा, म्हणून म्हटलं मी शिकायला मुली कॉलेजला असायची. पण मला शिकायचं नाही, तर आमच्या आईवडिलांनी परवानगी दिली नाही. खूप छान. तुमचं लग्न झाल्यावर कुठे आलात मग तुम्ही? आम्ही लग्न झालं पहिली 2-2.5 वर्ष अकोल्यातच होतो. बर. मग पुढे PWD त्यांची नोकरी होती. इंजिनियर असल्यामुळे सिव्हिल इंजिनियर. अरे वा. त्यामुळे मग अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा असं करत करत आम्ही थेट मध्य प्रदेशात कोरगावला पोहोचलो. बापरे. बर. तिथे गार्डन इंडियामध्ये नोकरी झाली होती. अच्छा. आणि आता तुम्ही जे हे करता, शटल वर्क करता, लोकरीच्या, लहान मुलांच्या वगैरे टोप्या खूप करता, त्या कुठे शिकलात? शटल वर्कची तर एक गंमतच आहे. मी लग्नाच्या आधी माझी मावशी दादरला पोपटलाल चाळीत राहायची. बर. आणि ती नेहमी इतरांशी बोलता त्या चाळीमध्ये, गॅलरीमध्ये हाताने तिचा तो उद्योग चालायचा. बर. विदाऊट शटल. म्हणजे ती असाच हातात दौडवणार राहायची आणि करत राहायची. हो. तर मला इतकी इम्प्रेस झाले की मी तिच्याकडे उभे शिकले. बर. आणि तेव्हापासून मी अक्षरशः छंद म्हणून जपला की मी सगळ्यांशी बोलता बोलता ते करत राहायची. त्यामुळे मी अनेक ड्रेसेस, वेगवेगळ्या वस्तू, बर, वेगवेगळे डिझाईन्स असे केलेली त्या काळात.
मग ते तुम्ही कुठे प्रदर्शनात वगैरे भाग घ्यायचात का, विकायचात का? नाही, विकलं तर मी कधीच काही नाही. बर. पण कायम असं की त्या काळात असं होतं की लग्नातली रुखवत आपली आपण करायची. मग मैत्रिणींना प्रेझेंट द्यायचं, ग्लास खाली ठेवायचं, ग्लासवर ठेवायचं, ट्रेला कॉर्नरला ट्रेची बॉर्डर. बरोबर. असं मग त्या सगळं मी करत राहायचे आणि त्या प्रेझेंट द्यायची. बर. म्हणजे कधी असं विक्री केली? कधीच नाही. इतरांना शिकवताना कधी त्याचे पैसे घेतले, क्लास केले, असंही नाही. पण शिकवलं बऱ्याच जणींना. बर. पण पुष्कळांना ती वर्क येतच नाही. हो, नाही, ते किती नाजूक आणि सुंदर दिसतं. त्याचं काय असतं की दोऱ्यावरची गाठ घालायची, एक दोन दोरा असा असतो, एक असा असतो, ती ठराविक ह्याच्यावरच ती गाठ यावी लागते. ती एका सेकंदात तशी येते. इतरांनी शिकताना नेमकी ते दुसऱ्या दोऱ्यावर गाठ जाते आणि मग तो दोरा ओढला जात नाही. बरोबर. त्यामुळे बहुतेक जणी ते गळत होतात शिकताना. बरोबर. नाही, ते जमलं पाहिजे. खूप अवघड आहे जमायला. तुम्ही अजूनही करता ते शटल वर्क? करता अजूनही करता येईल. आत्ता मी म्हणजे 90 म्हणजे गेल्या वर्षभरात असाच माझ्या घरातले 2 बॉल सापडले. बर. मग आता हे बॉल फुकट जातील, कोणीच काही पुढे करणार नाही. म्हणून मग मी माझी मुलगी म्हणाली की मी आई तुला केलं तर मी लावेन ड्रेसला. वा. मग मी सुरुवात केली. पहिली तिने माझ्या मुलीने त्याच्या ड्रेसवर लावून. अच्छा. आणि मग ते बघून त्याच्या मैत्रिणींना आम्हाला खूप आवडलं, खूप छान आहे, कारण आधी कोणाच्या त्याच्यावर नसतात. मग करत एका मैत्रिणीला प्रेझेंट दे, मग तिच्या जावेला दे, मैत्रिणीला दे, करत आतापर्यंत एका वर्षात मी 14 जणींना लेसेस. अरे बाप रे. बर. एवढ्या लेसेस? 15 ड्रेसवर लावतायत मुली. बर. ही माझी आई सुलभा मोहन अळवणी. 22 सप्टेंबर 1934 ही तिची जन्मतारीख. 90व्या वर्षी आई हातानं सतत कलात्मक वस्तू बनवत असते. गेल्या 10 वर्षात 300-400 लोकरी टोप्या विणल्या आणि अनाथ आश्रमापासून रस्ता झाडणाऱ्यांपर्यंत अनेकांना दिल्या. आईची खासियत टॅटिंगची फुलं, लेस. त्याचा दोरा किती बारीक आहे बघा. टॅटिंगचं काम अतिशय नाजूक, अलगद गाठी मारत करायचं. पूर्ण एकाग्र होऊन हे काम करावं लागतं, कारण गाठ चुकली की उसवायची याच्यामध्ये सोय नाही. आई आजही म्हणजे या वयामध्ये सलग 3-3 मीटर लेस करू शकते. गेल्या 2 वर्षात तिनं 11 लेस केल्या. लेकीला, लेकीच्या मैत्रिणींना, भाच्यांना, नातींना, सगळ्यांना दिल्या. छंद माणसाचं आयुष्य किती सुंदर बनवतात नाही. तुम्ही बघितला आता व्हिडिओ, कमाल केलेल्या आहेत की नाही सगळ्या. तर अजून तुम्ही त्या लोकरीच्या टोप्या पण करता? हो, टोपी काय होतं की शटल वर्क करताना नजर जाऊ. पण ती काय होतं, रिकामे हात मला कधी बसवतच नाही. अच्छा. पहिल्यापासून जे शिवण असायचं, भरतकाम असायचं, विणकाम असायचं, तर टीव्ही बघता बघता असं फील होतं की हे आपण खूप रिकामं बसतोय, नुसतंच बघत बसतोय, हे बरोबर नाही. मग आपण टोपी करावी लोकरीची. म्हणजे प्रथमे माझ्या मिस्टरना टोपी ठेवली. बर. मग त्यांच्या मनात संघाचे काही लोक जुने प्रचारक असतात, त्यांचे लग्न केली नसतात, मग तू आमच्या प्रचारकाने काही टोप्या करून दे. बर. मग मी सुरुवातीतून झाली की त्यांच्या प्रचारकांसाठी मी टोप्या करायची, ते द्यायचं राहायचंय.
मग पुढे मधात लागलं की मुलांसाठी कराव्या. बरोबर. मग बाळंतिणामध्ये जायच्या, मग आईला टोपी बाळंतीण म्हणून, मूल लहान म्हणून मुलाला टोपी पायजमे करायचे. असं करता करता मग ते इतकं वाढत गेलं की मुलीच्या एक दोन मैत्रिणी म्हणाल्या, एक बाई म्हणाल्या की आम्ही अनाथ आश्रमाला मी 50 स्वेटर करते, बर. तर तुझ्या आई टोप्या करून देईल का? म्हणजे स्वेटर मी वेगळी, टोप्या तू करते. अच्छा. मुलींनी विचारलं, म्हटलं ठीक आहे. मग त्या बाईने लोकर दिली, आमच्या नाटकाने लोकर दिली, हे घरात तेवढ्या लोकर. बापरे. त्यामुळे मग काय झालं की वेगवेगळे डिझाईन्स बसवली. एक टोपी झाली, उरलेली लोक दुसरी नवी काही म्हणून ते 50 मुलांना त्या अनाथ आश्रमात दिली. अरे वा, किती छान. मग दुसरी एक चिंचवडची मैत्रीण म्हणाली की मी 30 मुलांना असेच अनाथ आश्रमात मी पण दरवर्षी काहीतरी देत आहे, मग तू आमच्या ह्याला दे. मग तिथे पुन्हा 30 टोप्या दिल्या. असं करत जे सत्र सुरू झालं. अखंड म्हणजे टीव्ही बघताना रोजची माझी टोपी असते. आज सुद्धा म्हणजे हातात घातलेली टोपी आहे. बर. किती किती घेण्यासारखं आहे. आपण आता असं ऐकलं की जाणवतं मोबाईल मध्ये केवढा वेळ घालवतो आम्ही. आणि तुम्ही साधा टीव्ही बघताना पण हा विचार करता की काहीतरी करावं. नाही, खूप छान आहे. एकदम आदर्श व्यक्ती आणि आदर्श विचार आहेत तुमचे. मला सांगा, तुमची पतपेढी पण तुम्ही RSSच्या यांनी चालवत होतात, ती कधी चालवली? झालं की काही संघीय मंडळ म्हणावं, त्या लोकांच्या मनात विचार आला की प्रत्येक वार्ड एक एक आपण म्हणजे पुरुषांसाठी खूप काय करतो, म्हणजे महिलांसाठी महिला पतपेढी सुरू करायची. तर काही लोक मला भेटायला आले. काय होतं की माझे मिस्टर संघाची कामं खूप करायचे, त्यामुळे ते प्रसिद्ध आणि त्यांची मी बायको म्हणून मी माहित होते लोक. बरोबर. मग तुम्ही सुरू कराल का? मग काय करावं लागतं तर म्हणतात त्यांनी सगळी माहिती दिली. पतपेढी म्हणजे मिनी बँक असते. हो. तर आधी आपण त्याचे मेंबर करावे लागतात शेअर घेण्यासाठी. आणि तर मग त्याची पहिली अट अशी सांगितली की कमीत कमी 500 मेंबर आणि 5000 कमीत कमी शेअर कॅपिटल असं म्हणून तुम्ही 1 ते 1.5 महिन्यात ते सुरू करा. बर. का तर त्यांच्या असं कानावर आलं होतं की ह्याच एरियामध्ये दुसरे कोणीतरी पतपेढी सुरू करणार आहे. अच्छा. आपली त्याच्या आधी आली पाहिजे. हो. मग आम्ही 1979 साली 1989 साली आमची पत्र संस्था सुरू केली आणि खरोखरी पहिल्या महिन्यामध्ये 500 म्हटल्यानंतर 607 आम्ही बायका मेंबर केल्या. बर. एवढे आम्ही सगळ्या आमच्या एरियामध्ये फिरलो. बरोबर. म्हणजे मग घरोघरी फिरून तुम्ही अगदी हे केलं का? हो, घरोघरी फिरून तुम्ही घरोघरी फिरून घेतली. मग आम्ही कसं की 7-8 बायका म्हणून एकमेकीच्या बसायच्या गोळा केल्या. इकडच्या एरियात फिरताना इकडच्या माझ्या मैत्रिणी, काही ठिकाणी मी घरी एकटी गेले. बरोबर. आणि असं करतात दरवर्षी आमच्या पद्धत अशी होती की गरीब लोकांकडून महिन्याला 100ला 10 रुपये व्याज घेतात आणि आमच्या गरजू लोक असतात त्यांना महिन्याला 10 रुपये 100 म्हणजे त्यांच्या कधी मुद्दल फिटतच नाही, व्याजातच त्यांचे पैसे जातात. मग आम्ही इथं काय करायचो की आम्ही 12% 14% असं वर्षाचं व्याज. बर. त्यामुळे इकडचं संपूर्ण गणेश नगर किंवा ही सगळ्या एरियातले सगळे गोरगरीब लोक आमच्याकडे लोक घ्यायला यायचे. नाही, खूप छान आहे. आणि दरवर्षी आमची सभासद संख्या इतकी वाढत गेली की मी असेपर्यंत आम्ही 1300 बायका मेंबर केले. अरे बापरे. बर. मोठा उच्चांक आहे. आणि मग 30,000 या कर्ज द्यायला सुरुवात केलेली ते आम्ही 50,000
कर्ज द्यायला लागलं होतं. वा, अनेक बरं. जणांना आम्ही 50,000चे कर्ज दिले. खूपच मोठी केलीत, खरंच छान. आणि काही लोक अगदी त्यातलं बुडवून द्यायचे, पण काही जण अगदी प्रामाणिकपणे आणून द्यायचे. बरोबर. मला आम्ही त्याच्यासाठी कारण काही घेत नव्हतो, बर. फक्त गुडविल. अच्छा. म्हणजे गरिबांसाठी मदत करायची म्हणून त्याची संस्था आहे आपली, सोशल वर्क आहे. बरोबर. पण आम्ही कधी आमदारी घेतलं नाही. इव्हन चहा पाणी सुद्धा आम्ही आमच्या घरून हो. अरे घेऊन बापरे, तिथं चहा बरोबर. पाणी करायचं. पण मला सांगा, तुमचं शिक्षण फिलॉसॉफी मध्ये तुम्ही शिकलाय, हो. आणि मग हे बँकिंग कसं काय जमायचं तुम्हाला? नाही, ही मंडळी आली बर. आणि मग त्यांनी आम्हाला एक कल्पना म्हणजे शिकवलं सुरुवातीला थोडंफार. की हा. बँकेचं व्यवहार कसं असतात, दर हो. महिन्याचं रिकरिंग घ्यायचं, कर्ज द्यायची, नंतर फिक्स डिपॉझिट करायची. कारण हळूहळू हे तुमचं एवढं पसारा वाढला छान. सांगितलं तिथे मला- अशा बायकांच्या मेंबर झाले. हो, तुम्ही संचालक होतात ना, आणि काय? मेन संचालिका होतात तुम्ही. मी संचालिक हो. बर. नाही, खूपच काय म्हणजे कमाल आहे तुमची. हो. ओळख काय करून द्यायची मी, मला कळत नाहीये. इतकं सुंदर कामकाज चालू आहे. आणि पुढे काय झालं, चालतात ते ना, म्हणून मग नाही जाणं बंद केलं. बर. अजून ते कशी काय ना पण सुरू आहे आमची. अच्छा, चांगलं आहे ना, खूप छान. चंद्रभागा महिला पतसंस्था हे आमचे बर. नाव. अच्छा अच्छा. आणि सगळ्यात गंमत म्हणजे आपल्या ह्या मावशींनी 70च्या नंतर लिहायला सुरुवात केली. कविता लिहित होतातच. 70 नंतर नाही, 70 नंतर कथा लिहायला सुरुवात केली, बरोबर ना? नाही. आधी कविता लिहित होता. कशावर लिहायच्यात कविता तुम्ही? बहुतेक कविता म्हणजे अशा प्रेम कथा नाहीयेत, म्हणजे प्रेम कविता नाहीये. राष्ट्रावर, देशावर, सामाजिक. सामाजिक. ओ, बर. जास्त करून म्हणजे माणसाने चांगलं राखवं, दुसऱ्यांना हे करू नाही. म्हणजे प्रेम कथा, प्रेम माझं लग्न खरं प्रेम विवाह. काय सांगताय? हो. मी आज या प्रश्नाकडे आलेच त्या नाही. काळातलं. बर. पण कविता करताना प्रेम कविता नाही केलं. पण तुमचं प्रेमविवाह कसा झाला ते पण सांगा आम्हाला. काय ते प्रेमविवाह कसा झाला, कुठे कसा भेटला? झाला म्हणजे माझं मिस्टर आणि मी असं ऐकून लांबच्या नात्यात येत होतं. म्हणजे माझ्या आईच्या ज्या सख्या काकू, त्या यांची सख्खी आत्या, त्यामुळे एका मावशीच्या लग्नामध्ये आम्ही एकत्र आलो. बर. आणि तेव्हा जुन्या काळचे लग्न म्हणजे 5-5, 7-7 दिवस राहणं, हो. सगळी मिळून मग सगळ्यांनी कामं करायची, आपणच वाढायचं, आपण. हो. तर ते आम्ही रात्रभर पत्ते खेळायचो, सगळी तरुण मुलं मुली मावशा मिळून वाडा. म्हणजे असं त्याचं आमचं जमलं. तर खरं सांगायचं पहिल्या कटाक्षात हा. अरे वा. त्यांनी माझ्याकडे असं टकलावून बघितलं आणि माझंही तेच झालं की खरं नंतर तर पहिल्या नजरेतच खरं एकमेकाला आवडून गेलो. म्हणजे आम्ही हे ऐकलंय, लव्ह ऍट फर्स्ट साईट वगैरे म्हणतात, पण तुमच्या बाबतीत खरंच घडलंय. पण प्रत्यक्षात लग्न आम्ही जाऊन आले 4 झालं. बर. पण मग तुमच्या गाठी भेटी होत होत्या का? पत्रव्यवहार? नाही, कारण मी राहायची अकोल्यामध्ये, ते पुण्यामध्ये इंजिनिअरिंगचं अजून शिक्षण चालू होतं. नाही, पण मग पत्रव्यवहार वगैरे असायचा? बर. पण मग घरी कळलं नाही? घरी कळलं नाही का तुमचं प्रेम? म्हणजे जेव्हा मी अगदी BA झालंय तोपर्यंत त्यांनी कधी लग्नाचा विचार म्हणजे घरच्यांनी येऊ द्यायचा. मग त्याची स्थळ बघायला सुरुवात करताच वाटल्याबरोबर मग मी सांगितलं. हो. आणि मग ते नात्याचा जातं ते कोण व्यक्ती हे नाव सांगितल्यावर माझे आई वडील स्वतः पुण्यात येऊन मुलाला बघून गेले. बर. आणि हे तेव्हा खरोखरीच इंजिनिअरिंग शिकत होते, दिसायला सुंदर होते, सगळंच बरं नात्यातले होते तसे. त्यामुळे विरोधा प्रकारच नाही झाला. बरोबर, सगळं छानच होतं त्यामुळे. अरे वा, मस्त. फक्त 2.5 वर्षांनी लग्न झालं पाहिल्यानंतर. हे छान आहे. शिक्षण पूर्ण करून मग तुम्ही हे केलं, लग्नाचा प्रस्ताव. म्हणजे 55 साली मी ग्रॅज्युएट झाले आणि 57 साली लग्न झालं. आणि तुम्ही आता ह्या ज्या कथा लिहिल्यात 70च्या नंतर, ते तुम्हाला कुठून इन्स्पिरेशन मिळालं कथा लिहाव्या आपण आता? हीच गंमत सांगते, त्यातही गंमत आहे
की मी माझं वाचन लहानपणापासून आहे, म्हणजे वाचनाची आवड आहे, पण मी नेहमी मोठाले ग्रंथ आणि इथल्या पूर्ण मराठी ग्रंथालयात आणि मेंबरशिप होतं आणि मोठ्यात मोठं पुस्तक आणायचं आणि ते वाचायचं. अच्छा. त्यामुळे जुन्या काळातले कादंबऱ्या म्हणा किंवा पण तत्वज्ञान विषयक पुस्तक किंवा हे स्वातंत्र्य सैनिकांचं आत्मचरित्र वगैरे किंवा आत्मचरित्र असंच फक्त वाचायचं आवड होती. कथा मी मासिक हातात घेतलं तर मी कधी कथा वाचत सुद्धा नव्हते. मला कथेविषयी आकर्षण नव्हतं. बर. पण तेव्हा माझी मुलगी म्हणजे आज ती निलिमा बोरवणकर नावाची मोठी लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे, ती जेव्हा कथा लिहायला लागली आणि मग तिची कथा वाचायची म्हणून मी मासिकातलं कथा वाचायला लागली आणि मग मला एक एक कथा बीज सुचत गेली आपोआपच. मस्त. वेगवेगळे विषय, माझे हा विषय असे की अगदी कॉमन नाहीये. बर. काहीतरी वेगळ्या विषयात की ज्या विषयावर अजून कथा बहुतेक आली नाही. काय तुमचं कुठे प्रसिद्ध वगैरे झाल्यात कथा? काय कथा कुठे छापून आल्यात? हो खूप. हो खूप. अरे वा. बर. म्हणजे जे पहिलं माझं पुस्तक किंवा आता दुसरं पुस्तक गौडाचे कथा संग्रहालय त्यातल्या बहुतेक कथा ह्या कुठे छापून आलेल्या. म्हणजे तुमचे कथा संग्रह पण आहेत आता? चिंतनादेश मध्ये पुष्कळ नावायची. मेनकामध्ये वगैरे पण आलं? मेनकामध्ये आले, साप्ताहिक सकाळमध्ये आले. नावं जर घेतली तर सगळी मासिक बऱ्यापैकी आहेत. निहार आहे. हो निहार. विपुलश्री मध्ये आहे. अरे वा. फारच छान. आणि कथा संग्रह आहेत म्हटलं काय प्रश्नच नाही. स्त्री मध्ये असायचं किर्लोस्कर मध्ये आले आहेत. कथा संग्रहांचं काय नाव आहे तुमच्या? पहिल्या कथा संग्रहाचं नाव आहे कशिदा. अर्थात ते पहिला कथा संग्रह आणि दुसरा कथा संग्रह माझे मिस्टर आणि माझी मुलगी या दोघांनी गुपचूप माझा अशा ज्या लिहिलेल्या हस्तलिखित कथा आहेत त्या उचलल्या आणि परस्पर पुस्तकं छापून. अरे वा. किती मला कळण्यातही आलं नाही. मस्त. हे तर छान सरप्राईज दिलंय म्हणजे दोघांनी तुम्हाला. आणि अजून एक छान कौतुकाची गोष्ट तुम्ही बघालच आता की मावशींचं अक्षर पण इतकं सुंदर आहे. अजूनही त्या छान लिहितायत. आणि पहिल्या कथेचा प्रास्ताविक म्हणून मुलीनेच लिहिलंय. अच्छा. दुसऱ्या ह्याचं मीच काहीतरी लिहिलेलं तेच त्यांनी छापून आणलंय मनोगत म्हणून. वा वा. बरं झालं. दोन्ही मला कळल्यात आलं नाही. बरोबर. नाही खूप मस्त सरप्राईज दिलंय. बर. आता मला सांगा की तुम्ही एवढ्या उद्योगी आहात, तुम्हाला वय कळलंच आहे की त्यांना 90 लागलंय ना? 90 पदार्पण आहे. 91 चालू आहे. 91 चालू आहे. सप्टेंबर आता 91 चालू. हे अतिशय अगदी न पटणारी गोष्ट आहे ही. तुमच्याकडे बघून आणि तुमचं सगळं वाचून ऐकून आता जे काय ऐकलं त्यातनं वाटत नाहीये तुमचं वय हे असं आहे. तर आता आमच्या ह्या प्रेक्षकांना तुम्ही थोडक्यात काही सल्ला द्याल का? थोडा उपदेश, काही टिप्स? तुम्ही छोटी ते 4 ओळीची कविता दाखवतात. हो तीच चांगली आहे. ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेमध्ये मावशींची एक कविता छापून आली आहे, तीच त्या वाचून दाखवतात. म्हणजे या वयामध्ये नेमके मनात काय विचार येतात एवढंच सांगते मी. जरूर. की 90 तले आम्ही म्हातारे, कारण शेवटी आम्ही म्हातारे आहोत 90 म्हटलं तर 90 तले आम्ही म्हातारे जगत राहतो भले बुरे. वा. कुणाला चांगलं आयुष्य मिळतं कुणाला नाही मिळत, इलाज नसतो. तर 90 तले आम्ही म्हातारे जगत राहतो आहो भले बुरे. जगण्यातील या कठीणाईला जरा तरी जाणून घ्या रे. इतरांनी आमच्या आयुष्य समजून घ्या. चंद्र सूर्य ही भोग भोगिले बघून सारे. भोग भोगले बहुत सारे चंद्र सूर्य ही खूप पाहिले. पुरेत आता वाढ दिवस
नको तर कसले हार तुरे. वा. मंत्र चालतो एक आपलं सहज सांगावं वाटतं बर का, की मंत्र चालतो सदा सर्वदा, जुळवून घ्यावे तरुणाईशी. मंत्र चालतो सदा सर्वदा, जुळवून घ्यावे तरुणाईशी. मंत्र चालतो सदा सर्वदा, तेच आणि तसेच करीतो, तेच आणि तसेच करीती. वृद्ध बापुडे अनेकदा. खूपच छान आहे हो. आता सत्व विसरुनी, आज आता जगणं कसं असतं तर सत्व विसरुनी, मान सोडुनी, जीवन धारा चालत असे. आता आम्हाला आमचं काही तसं मी म्हणते म्हणून असं नसतं. त्यामुळे सत्व विसरुनी, मान सोडुनी, जीवन धारा चालत असे. गतिमान हे कालचक्र जे सर्वांसाठी एक असे. म्हणजे पुढे येणाऱ्या म्हाताऱ्यांसाठी हेच खरे, पुढच्या पिढीला पण हे जायचं आहे. खूप खूप छान कविता केली आहेत. ह, मला सांगा सध्या तुमचा दिनक्रम काय असतो? दिनक्रम म्हणजे सकाळी उठल्यापासून आपलं रोजचं जगणं तर असतंच, पण जोडीला सतत नामस्मरण असतं. अध्यात्मात नाही म्हणजे अनेक स्तोत्र पाठांतर असतं. एवढंच नाही, सध्या तर मी पूर्ण शनी महात्म्य पाठ म्हणत असते. शनी महात्म्य पाठ आहे. बाप रे. राजरक्षा म्हणजे जितकी स्तोत्र आहे तर जवळजवळ दुपारचं जेवण होईपर्यंत सतत एकीकडे स्तोत्र पठण चालू असतं. बापरे. आणि मग ते म्हणताना असं वाटतं की हात आपले रिकामे राहतात. म्हणतोय आपण पण हाताने काय. मग त्यावेळेमध्ये माझ्या नाती आहेत, पंती आहेत. आता मला एक पंतू झाले. अरे वा. एक मोठी पंती 10 वर्षाची आहे. अच्छा. तर मला शिवणाची पण आवड आहे. हो. त्यामुळे पूर्वी मी मशीनवर माझ्या मुलीचं किती ती मोठी जवळजवळ लग्न होईपर्यंत तिचे कपडे सगळे शिवत असे. बर. माझे स्वतःचा ब्लाऊज मी काय पण शिवले. मग आता त्या मुलींचे फ्रॉक शिवते. अरे वा. अगदी त्या झाल्या तर छोटी बाळ असताना त्या बाळांची धबली हे शिवायचं. म्हणजे एकीकडे म्हणायचं, नामस्मरण करायचं आणि एकीकडे हाताने काम करायचं. असं ते हा वेळ जातो. म्हणजे घेण्यासारखं आहे की मगाशी टीव्हीचा पण किस्सा ऐकला की टीव्ही बघताना पण नुसता काय बघायचा, हात चालू पाहिजे. आता हे देवाचं नाव घेताना पण त्यांचं म्हणणं की हात चालू शकतो आपला. पण मग मशीनवर वगैरे शिवता नाही. आता काय होतं नजरेचा प्रॉब्लेम येतो. बर बर. मशीनची ती सुई आणि नजर हातात पंचायत होते म्हणून मग मी हाताने शिवते. अरे बापरे. बर. म्हणजे आपणच माझी मी कटिंग करते, माझी मी शिवते. आणि जवळ शिवताना मला नशिबाने असा झाला, मला जवळचा नंबर लागला नाही. 40 मला कधी आधीच नाही. काय सांगताय. नंबर आहे तर दूरचा आहे, बाहेर घराबाहेर पडताना होतं. पण हे सगळं शिवाय सुई दोरावणं सुद्धा मी नुसत्या डोळ्याने अजूनही करते. बापरे. काय ऐकावं ते नवलच आहे. त्यामुळे तुम्ही लिहिता वगैरे तेव्हा पण तुम्हाला कधीच नाही लागत. अरे बर. लिहिणं तर नाहीच, लिहिताना वाचताना वाचनावर जेवण होईपर्यंत म्हणजे साधारण 1 वाजेपर्यंत हे माझं स्तोत्र पठण आणि शिवाय शक्तीवर चालू राहतात. जेवण झाल्यानंतर मात्र मग मी वाचन करते. म्हणजे पेपर वाचवणं, कोडी सोडवणं, बर, मुलीची छापून आलेली पुस्तकं वाचणं किंवा तिला प्रेझेंट आलेली पुस्तकं वाचणं. म्हणजे जवळजवळ 4 वाजेपर्यंत माझा वाचन कार्यक्रम असतो. आणि मला सांगा, तुम्ही आता मध्यंतरी महाभारत आणि ह्याचे पण खंड आणून वाचलेत पुन्हा. हो बरोबर ना. हा, त्याचं कारण काय व्हायचं की आता मोठी नात जवळ 5-6 वर्षाच्या असल्यापासून सारख्या गोष्टी ऐकायच्या ना, सतत गोष्टी सांगायच्या. मग कधी रामायणाच्या गोष्टी सांगायच्या, महाभारताच्या गोष्टी सांगायच्या आणि ज्या स्वतःच्या मनाने अरे वा सुचेल तशा मी गोष्टी सांगतो. पण
रामायण महाभारतातली नावं चुकायला नको. हो, आम्ही बरोबर. कुठल्या रामाची गोष्ट सांगतोय किंवा महाभारतातल्या सांगतोय त्या राक्षसाचं नाव असो की आणि कुणाचं असो त्या चुकायला नको म्हणून त्या संदर्भ काढून वाचून नावाची खात्री करून मग तशा गोष्टी सांगते. मस्त, किती आणि छान. बऱ्याचदा मनाने जोडून सांगते. छान छान. इव्हन कथा लिहिताना सुद्धा हल्ली असं होतं की मी कित्येकदा पूर्वी रफ लिहायचे. आता त्या माझ्या सगळ्या कथा म्हणजे मी एकदम फायनल पुस्तक घेऊनच फेरच करते. अरे माझ्या बापरे, एका बर. पुढे एक सुचतच जात. बर. नाही, आणि मुख्य एवढं लिहू शकता सलग आणि अक्षर सुंदर. खूप कौतुक आहे. आपल्या या गोष्ट तिचीचा एक शेवटचा प्रश्न असतो माझा. स्त्री म्हणजे काय? शक्यतो एका शब्दात सांगा आणि मग विस्तृत करून सांगा. आता खरं म्हणायचं तर स्त्री म्हणजे एक आदिमाय आहे, आदिशक्ती आहे. वा. विश्वाची निर्मितीच्या आदिशक्तीमुळे झाली. आणि सगळ्या जुन्या काळात पुराण काळात सुद्धा खूप अडचण आली की प्रत्यक्ष दैवलोक सुद्धा दैवीला आदिशक्तीला शरण जायचंय. हो. मग त्या अष्टभुजा होते, कधी चतुर्भुजा होते. त्यामुळे स्त्री म्हणजे आदिशक्ती. बरोबर आहे. आणि स्त्री जगाची निर्मिती काय प्रत्यक्ष आपण व्यवहारात बघतो की सगळीची निर्मिती स्त्रीमुळे खरं होते. बरोबर. म्हणून तर उल्लेख करताना पहा की बाळ सुद्धा आई आधी म्हणतं. हो. नंतर आई वडील माता पिता. बरोबर आहे. हा, म्हणजे आपण कोणी वडील आई म्हणत नाही. खरंय. पहिला उल्लेख आईचा करतो. बरोबर आहे. नेहमी आईचं नाव पहिलं असतं. आईचं नाव पहिलं असतं. म्हणजे सगळ्याची निर्मिती जर आईपासून आहे तर स्त्री म्हणजे आदिशक्ती आहे. नाही, आणि इव्हन लहान मूल किंवा मोठा माणूस काही धडपडला ठेचकाळला तर पहिलं आपण आई ग म्हणतो. पहिलं आई ग म्हणतो. बाबांचं नाव कधी येत नसतं जनरली. बरोबर आहे. म्हणजे समाज मान्यता पुरुषांना जास्त असेल पण खरी ती स्त्रीला पाहिजे. बरोबर आहे. पण येईल आज आता दिवस असे झाले की स्त्रीचं उत्थान आहे. सगळ्या कधीच आहे गोष्टी बघितल्या स्त्री प्रधान. सगळ्या मालिकेमध्ये प्रत्येक अडचण ती नायिका दाखवतात. बरोबर आहे. प्रत्येक मालिकेत बघा आई मुख्य दाखवतात. छान बोललात तुम्ही. गोष्ट तिची मध्ये एवढ्या छान आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. आणि तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपल्याला धन्यवाद आणि परमेश्वराला धन्यवाद. अगदी अगदी. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.